नमस्ते. तर माझं नाव आहे मयुरी आणि मी राहते इथे युरोपमध्ये आणि मी इथे जॉब करते ॲज अ ज्युनियर बिझनेस डेटा ॲनालिस्ट. तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की मी असे कोणते 3 इम्पॉर्टंट टूल्स यूज केले होते ज्यामुळे मला हा जॉब लागला, तो पण विदिन अ इयर. येस. तर सर्वात फर्स्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट टूल आहे तो आहे एक्सेल. त्यापासून मी माझी ही जर्नी स्टार्ट केली होती. तर एक्सेल हा एक खूप इझी आहे, तर कोणीही शिकू शकतं. तर त्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे, जर तुम्हाला लवकरात लवकर स्किल्स गेन करायचे असतील तर डेटा ॲनालिस्टसाठी, तर तुम्ही एक्सेलमध्ये नॉर्मल बेसिक आधी त्याचं पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर समजून घ्या. म्हणजे कुठे काय काय आहे, तर तुम्हाला त्यामध्ये जस्ट समजलं पाहिजे की टेबल कसा क्रिएट करायचा, त्याला कसा क्लीन करायचा. कारण की तुम्हाला ॲज अ डेटा ॲनालिस्ट खूप रॉ डेटा येतो, तो तुम्हाला तो क्लीन करता आला पाहिजे. त्यामध्ये नल्स फाइंड करायचे, डुप्लिकेट्स फाइंड करायचे, ब्लँक, एरर, सर्व डेटा एकंदरीत क्लीन करायचा. तर क्लीन केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तो ॲनालाइज करता आला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला लागतील फॉर्म्युलाज. तर काही फॉर्म्युलाज तुम्हाला यूज करता आले पाहिजे. इझी इफ, सम इफ, काउंट इफ, एव्हरेज, मिन, मॅक्स. ते त्यानंतर थोडेसे अप गेला तर व्ही लुकअप, एक्स लुकअप, एच लुकअप, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही हे शिकू शकता. हे सर्व झाल्यानंतर तुम्ही पिव्होट टेबल कसा क्रिएट करायचा, पिव्होट टेबलमधून डेटा कसा ॲनालाइज करायचा ते शिकू शकता. त्यानंतर चार्ट्स, सिम्पल चार्ट्स, म्हणजे जो तुमच्याकडे आता डेटा आहे क्लीनमध्ये टेबल क्रिएट आहे, तर तुम्हाला तो व्हिज्युअलाइज करता आला पाहिजे, म्हणजे शो करता आला पाहिजे. त्यासाठी पर्टिक्युलर कोणते कोणते चार्ट्स यूज करता आले पाहिजे त्याचं नॉलेज घ्या. तेच एक्सेलमध्ये तुम्ही एवढं शिकलात तर सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट टूल आहे पॉवर BI आणि टॅब्लो. ह्यामध्ये तुम्ही एक कोणताही शिकू शकता, पण मी जो शिकले आहे, ज्यावर मी फोकस केला होता, तो आहे पॉवर BI. तर पॉवर BI काय आहे की जो तुमच्याकडे डेटा आता सध्या अवेलेबल आहे स्ट्रक्चर्ड वेमध्ये, खूप चांगलावाला जो तुमच्याकडे पहिले क्लटर्ड होता, तो तुम्हाला व्हिज्युअलाइज करता आला पाहिजे. म्हणजेच काय की तुम्हाला स्टेक होल्डरला एक्सप्लेन करता आला पाहिजे. कारण की जो तुमच्याकडे एवढा सारा भरसाट डेटा आहे, त्यामध्ये स्टेक होल्डर ह्यामध्ये इंटरेस्टेड नसतो की तुमच्याकडे काय काय आहे. त्याला तुम्हाला शो करता आलं पाहिजे इम्पॉर्टंट व्हॅल्यूज, काय टॉप व्हॅल्यू चालू आहे, तुमचे सेल्स काय झालेत, काउंट काय झालेत, क्वांटिटीज किती आहेत. तर तुम्हाला एवढा मोठा डेटा हा इझी वेमध्ये त्यांना शो करता आला पाहिजे. तर तेच तुम्ही पॉवर BIमध्ये ॲज अ व्हिज्युअल्स यूज करून तुम्ही ते त्यांना शो करता. त्यानंतर थर्ड इम्पॉर्टंट आहे SQL. हा आहे प्रोग्रॅमिंग लँग्वेज, पण घाबरायची गोष्ट नाही, ही बाकी प्रोग्रॅमिंग लँग्वेजेससारखी नाही आहे. खूप इझी. ही लँग्वेज कशासाठी यूज होते, आपल्याकडे डेटाबेसमध्ये डेटा असतो त्याच्याशी बोलण्यासाठी ही जी लँग्वेज असते ती आहे ही लँग्वेज. ह्यामध्ये तुम्ही सिम्पल क्वेरीज यूज करू शकता, सिलेक्ट, फिल्टर, वेअर कंडिशन, ज्यामधून तुम्ही डेटा फिल्टर करू शकता, सॉर्ट करू शकता. त्यानंतर तुम्ही वेगवेगळे विंडोज फंक्शन यूज करू शकता. ॲडव्हान्स झालं ते खूप, तेही यूज करू शकता. बस दॅट्स ऑल. SQL पण खूप इझी आहे. तुम्हाला ॲज अ फ्रेशर जॉब मिळवायचा असेल तर तुम्हाला एवढंही खूप जास्त डीप जायची गरज नाही. नॉर्मल डेटाबेसमध्ये डिफरंट टेबल्स असतात, ते कसे जॉईन करायचे, त्यामधून डेटा कसा घ्यायचा आणि तो डॅशबोर्डमध्ये कसा शो करायचा.